मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या संदर्भातल्या घटनात्मक तरतुदींचा विचार करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण संक्षेपाने त्याचा विचार केलेला आहे, परंतु या संदर्भात घटनेच्या कोणकोणत्या कलमामध्ये या संदर्भातला विचार केला आहे, तो का केला आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, एवढंच नाही तर घटना समितीसमोर या तरतुदींचा उल्लेख करत असताना कोणतं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे याचाही विचार करणार. भारतीय संविधानाने अनुसूचित जाती जमातींसाठी म्हणजेच एससी आणि एसटींसाठी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी मित्रांनो घटनात्मक तरतुदी केल्याचं आपण बघितलं. आणि या तरतुदींचा जर उद्देश आपण बघितला तर अनुसूचित जाती आणि जमातींवर होणाऱ्या भेदभावांना आळा घालणे, समान संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे हा त्यामागचा हेतू आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणकोणत्या कलमांमध्ये या घटनात्मक तरतुदींचा उल्लेख आलेला आहे किंवा त्या तरतुदी केल्या गेल्या आहेत त्याचा विचार जर आपण बघितला तर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर कलम 15 येतो. कलम 15 मध्ये भेदभावाच्या विरोधातल्या तरतुदी आहे. या कलमांतर्गत आपण बघितलं की कोणत्याही विरुद्ध धर्म, वंश, जात, धर्म, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यासाठी काय केलंय, प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचं कलम 17 जर बघितलं तर हे अस्पृश्यता समाप्तीच्या संदर्भात आहे. अस्पृश्यता पाळणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते याविषयीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये करण्यात आली. यानंतर कलम जर 46 बघितला मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भातला तर यामध्ये आर्थिक आणि शैक्षणिक कल्याणाचा विचार केलाय. राज्य, कारण आपण बघितलं की राज्याने लोककल्याणकारी धोरण ठरवत असताना कलम 46 नुसार अनुसूचित जाती जमाती आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ज्या मागासलेला वर्ग आहे त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक कल्याणासाठी विशेष तरतूद करण्याबाबतचं धोरण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं आहे. ते कलम कोणतं आहे, 46. विशेषतः त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अनुदाने, सुविधा आणि इतर आर्थिक सहाय्य देण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतरच्या कलम 244चा विचार केला तर मित्रांनो आदिवासी भागांचं प्रशासन याच्यामध्ये आहे. अनुसूचित आणि आदिवासी भागांचं प्रशासन करण्यासाठी विशेष तरतुदी यात करण्यात आल्या. या अंतर्गत 2 भाग तयार केले गेले. त्यामध्ये 5वी अनुसूची आहे. या 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित जमातींच्या हितसंबंधाचं रक्षण करणाऱ्या तरतुदी आहे जी आदिवासी बहुल प्रदेशासाठी ती लागू आहे. 6वी जी अनुसूची दिली आहे याच्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम राज्यांमधील आदिवासी भागांमधील विशेष स्वायत्तता देण्यासाठी या ठिकाणी 6व्या अनुसूचीमध्ये तरतूद करण्यात आली. मित्रांनो, यानंतर कलम 330 आणि 332चा जर विचार केला तर विधिमंडळामध्ये आरक्षणाची तरतूद यात कलमाने करण्यात आली. अनुसूचित जाती जमातींसाठी आपण बघतो की लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना राजकीय प्रतिनिधित्व सुद्धा देण्याची संधी या कलमाने प्राप्त झाली. मित्रांनो, कलम 335च्या नियुक्तीमध्ये विचार आपण बघतो, कारण अनुसूचित जाती जमातींच्या हिताच्या दृष्टिकोनातून शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र राज्यकर्ते याचा विचार करणार आहेत की नियुक्तीच्या बाबतीमध्ये प्रशासनाचा कार्यक्षमपणा प्रभावित होणार नाही याचीही काळजी घेतली जाणार आहे. मित्रांनो, कलम 338 मध्ये अनुसूचित जाती आयोगाच्या संदर्भातली तरतूद आहे. अनुसूचित जातींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित तक्रारींची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट याची स्थापना करण्यात आली. या आयोगाचं कर्तव्य अनुसूचित जातीवरील अत्याचारांची चौकशी करणं आहे. एवढंच नाही तर त्या संदर्भातल्या शिफारशी करणे आणि सरकारकडून आवश्यक ती कृती करून घेण्याच्या संदर्भात आहे. यानंतरच्या कलम 338चा ए पार्ट जर बघितला तर मित्रांनो अनुसूचित जमातीच्या आयोगांच्या संदर्भातली तरतूद आहे. म्हणून अनुसूचित जातीप्रमाणे अनुसूचित जमातींसाठी सुद्धा स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स स्थापन करण्यात आला. आणि या आयोगाचा जर उद्देश बघितला तर अनुसूचित जमातींच्या अधिकारांचं रक्षण करणं, त्यांच्यावरील अत्याचार आणि तक्रारींची चौकशी करणं, त्याचप्रमाणे आवश्यक धोरणांचा अभ्यास करून सरकारला शिफारशी देण्याच्या संदर्भातलं काम या आयोगाकडून केलं जातं.
कलम 339चा जर विचार केला तर मित्रांनो, अनुसूचित जमातीच्या प्रशासनाबाबतचं जे नियंत्रण आहे त्या संदर्भातलं हे कलम आहे. केंद्र सरकारला अनुसूचित जमातीच्या प्रशासन आणि कल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार या कलमाने प्राप्त झाले. कलम 340 मध्ये मागासवर्गीय आयोग आहे. या कलमांतर्गत जर बघितलं तर मागासवर्गीय लोकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची तरतूद कलम 340 ने करण्यात आली. मित्रांनो, कलम 342चा जर विचार केला तर अनुसूचित जाती आणि जमातींची जी यादी आहे, या कलमांतर्गत भारताच्या राष्ट्रपतींना अनुसूचित जाती आणि जमातींची यादी जाहीर करण्याचा अधिकार मिळाला. ही यादी संसदेमध्ये सादर केली जाऊ शकते. संसदेच्या संमतीने त्यामध्ये बदल आणि सुधारणा केली जाऊ शकते. बरं, अशा प्रकारे सामाजिक समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण बघतो की अनुसूचित जाती जमातीसाठी घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या. या घटनात्मक तरतुदीमुळे समाजामध्ये असलेला जो भेदभाव आहे त्याला आळा बसण्यासाठी मदत झाली. सामाजिक समता त्यामुळे निर्माण होऊ शकली. त्याचप्रमाणे समाजामध्ये दुर्लक्षित असलेला जो वर्ग आहे त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ह्या घटनात्मक तरतुदी निश्चितच महत्वपूर्ण ठरल्या. एवढंच नाही तर समाजामध्ये न्याय प्रस्थापित व्हावा या दृष्टिकोनातून सुद्धा या घटनात्मक तरतुदी उपयुक्त ठरलेल्या आहेत. कारण उद्देश पत्रिकेचा जो उद्देश आहे समानता, स्वातंत्र्य, न्याय, तर या दृष्टिकोनातून ह्या घटनात्मक तरतुदी निश्चितच लोकशाहीला सुदृढ करणार आहेत. पण मित्रांनो, याच्यामध्ये एक जबाबदारी नागरिक या दृष्टिकोनातून ही समानता कशी प्रस्थापित होईल, जेणेकरून आपली लोकशाही कशी सुदृढ होईल याचा विचार करणं आपलंही कर्तव्य आहे. निश्चितच या घटनात्मक तरतुदी अतिशय संक्षिप्तात समजण्यास आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू.